कमीत कमी भांडवलात चांगला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि जास्तीत जास्त काळ चालणारा व्यवसाय शोधताय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आपण सोशल मीडियावर बऱ्याच बिझनेस आयडियाज बघतो, पण त्या आयडियाज वास्तविक नसतात किंवा त्यासाठी खूप जास्त प्रमाणात भांडवल लागतं. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमी गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा देणारा व्यवसाय कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा. तुमची प्रत्येक लाईक पुढच्या व्हिडिओसाठी आम्हाला ऊर्जा देते. मित्रांनो, व्यवसाय करायचा म्हणला की सर्वात पहिल्यांदा आपण बघतो मार्केटची डिमांड, म्हणजे बाजारात कोणत्या गोष्टीची मागणी आहे हे आपण सर्वात पहिल्यांदा बघतो. मग सध्या जर आपण बाजारामध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणावर कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकामासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर लागतो आणि लाखो करोडोमध्ये लोक या व्यवसायातून पैसे कमवत आहेत. मग जर आपल्याला या व्यवसायात उतरायचं असेल तर आपण कोणत्या मालाची विक्री करू शकतो? मग आता कन्स्ट्रक्शन म्हणलं की बऱ्याच लोकांना वाटत असेल की या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी 50 लाख 1 करोड रुपयाची कंपनी उभी करावी लागते का? तर असं बिलकुल नाही मित्रांनो, कारण आपण खूप कमी गुंतवणुकीमध्ये या इंडस्ट्रीमध्ये आपला व्यवसाय सुरू करू शकता. मग नेमका आपण कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे? तर मित्रांनो, आपण फॅब्रिकेशन व्यवसायाद्वारे या इंडस्ट्रीमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. म्हणजे जर पूर्वी आपण बघितलं तर पूर्वीच्या घरांना लाकडी खिडक्या दरवाजे असायचे, सोबतच मोठ्या इमारती नसायच्या. त्यामुळं घरांच्या कामामध्ये खूप कमी प्रमाणावर ग्रिलचा किंवा एकंदरीतच लोखंडाचा वापर होत होता. मग सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर घरांना लोखंडी खिडक्या, सेफ्टी डोअर्स, घरांना मोठे मोठे गेट, स्टीलचे कपाट अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. मग यावरून तुम्हाला कळालं असेल की जर सध्याच्या काळात तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर तुमचा व्यवसाय वर्षानुवर्ष चालणार आहे. कारण आपण आपल्या आसपास बघतोय की किती मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होतीये. मोठमोठ्या इमारती तयार होत आहेत, मोठमोठी घरे बांधली जात आहेत. त्यामुळं जर तुम्ही फॅब्रिकेशनच्या व्यवसायात उतरताय तर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. मग या व्यवसायात उतरण्यासाठी नेमकं कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लागतील आणि कोणकोणत्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत? सर्वात पहिली स्टेप आहे की तुम्हाला या व्यवसायात उतरण्याआधी मार्केट स्टडी करणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, जेव्हा तुम्ही मार्केट स्टडी कराल तेव्हा तुम्हाला समजेल की या व्यवसायाची बाजारामध्ये मागणी किती आहे. तुमच्या आसपास हा व्यवसाय अजून कोण करतंय का? जर कोण फॅब्रिकेशनचे काम करत असेल तर ते नेमकं कसं करतायत? तुम्हाला तुमच्या प्रोडक्टची डिमांड आणि तुमच्या स्पर्धकांची माहिती मिळवणं खूप गरजेचं आहे. मग जर तुमच्या भागामध्ये तुम्हाला स्पर्धक जास्त असतील तर तुम्ही तुमच्या किमती थोड्या कमी ठेवू शकता. तुम्ही सर्व्हिस जास्तीत जास्त चांगली देण्याचा प्रयत्न करू शकता, काम वेळेवर करण्याचा प्रयत्न करू शकता. तर तुम्हाला मित्रांनो चांगला फायदा होणार आहे. यानंतर तुम्हाला या व्यवसायासाठी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत? हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला वर्किंग एरिया लागणार आहे. मग यामध्ये तुम्ही एक मोठं दुकान किंवा तुम्ही एक चांगलं शेड घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही काम करू शकता. चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 200 ते 300 स्क्वेअर फूट एवढी जागा लागणार आहे. यानंतर तुम्हाला हा व्यवसाय चालवण्यासाठी कामगार लागतील. यामध्ये तुम्हाला स्किल्ड वर्कर्स लागतील आणि सगळं मॅनेजमेंट करण्यासाठी एक सुपरवायझर देखील लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही लायसन्स घ्यावे लागणार आहेत. सोबतच तुमच्याकडं मार्केटिंगचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. यासोबतच तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. तर मित्रांनो, या व्यवसायासाठी नेमकं रॉ मटेरियल कोणतं लागतं? या व्यवसायासाठी तुम्हाला स्ट्रक्चर सेक्शन, राऊंड अँड स्क्वेअर ट्यूब, पाईप, रॉड, फ्लॅट, सोबतच जेवढे माइल्ड स्टील असतील, स्टेनलेस स्टील असतील, ॲल्युमिनियम एक्स्ट्रोजन असेल, ब्रास, ब्रॉन्झ, कास्ट आयरन या सर्व गोष्टी तुम्हाला रॉ मटेरियल म्हणून लागणार आहेत. सोबतच तुम्हाला जशी रिक्वायरमेंट असेल तसं रॉ मटेरियल तुम्ही आणू शकता. याचबरोबर तुमच्या आसपास कोणकोणत्या ठिकाणी हे रॉ मटेरियल मिळत आहे, सर्वात कमी किमतीमध्ये कोणत्या ठिकाणी मिळत आहे, या सर्व गोष्टी तुम्ही बघणं गरजेचं आहे. कारण या सर्व गोष्टींच्या किमती खूप जास्त प्रमाणात कमी जास्त होत असतात. त्यामुळं तुम्ही या सर्व गोष्टींची खरेदी किंमत कमी असल्यावर जास्त करणं हे खूप फायद्याचं ठरणार आहे. यानंतर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणकोणती लीगल लायसन्स लागतात? सर्वात पहिलं लायसन्स आहे शॉप ॲक्ट लायसन. यानंतर आहे MSME लायसन. या व्यतिरिक्त तुम्ही ट्रेड लायसन देखील घेऊ शकता. हे 3 लायसन काढून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.
यानंतर या व्यवसायासाठी नेमकं कोणकोणत्या मशीन तुम्हाला घ्याव्या लागतात. यामध्ये सर्वात पहिली मशीन आहे वेल्डिंग मशीन. यानंतर आहे ड्रिल मशीन. सोबतच तुम्हाला फ्लाय प्रेस मशीन लागणार आहे. यासोबतच पाईप बेंडिंग मशीन तुम्हाला लागणार आहे. यानंतर मॅन्युअल प्रेस ब्रेक मशीन तुम्हाला लागणार आहे. या सर्व मशीन तुम्हाला या व्यवसायासाठी लागणार आहेत आणि या सर्व मशीन 1,00,000 रुपयांच्या आत येतील. त्यामुळे तुमचं बजेट कमी असलं तरीही तुम्ही या मशीन घेऊ शकता. यानंतर तुम्हाला या मशीन वापरून तुमचे प्रोडक्शन तयार करायचे आहे. म्हणजेच गेट असेल, दरवाजा असेल, खिडकी असेल, अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही बनवू शकता. या कशा बनवायच्या या कदाचित तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही कारागीर ठेवले तर ते तुमच्या डिमांडनुसार तुम्हाला या गोष्टी बनवून देतील. आता या व्यवसायात उतरण्यासाठी नेमकी इन्व्हेस्टमेंट किती लागते. आता ही इन्व्हेस्टमेंट मी ॲव्हरेज सांगतो. तुम्ही कुठे हा व्यवसाय सुरू करताय, किती जागेमध्ये करताय यावर ही इन्व्हेस्टमेंट कमी जास्त होईल. यामध्ये तुम्ही रॉ मटेरियल घेतलं तर त्यासाठी जवळपास 1,00,000 रुपये लागतील. यानंतर मी जे लायसन्स सांगितले त्यासाठी जवळपास 10,000 रुपये खर्च येईल. या व्यतिरिक्त सगळ्या मशीन घेण्यासाठी जवळपास 1,00,000 रुपये खर्च येईल. यानंतर तुम्हाला एक जनरेटर घ्यावा लागेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जनरेटर का घ्यायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं सगळं काम हे लाईटवर असणार आहे. त्यामुळं जर लाईटचा काही प्रॉब्लेम असेल तर तुमचं काम बंद होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एकाच लाईनवर तुम्ही वेल्डिंग मशीन चालवली तर इतरांना त्याचा त्रास होऊ शकतो. कारण वेल्डिंग मशीनमुळं व्होल्टेज कमी जास्त होतं. त्यामुळे तुम्हाला जनरेटर घेणं हे खूप गरजेचं आहे. हा जनरेटर घेण्यासाठी तुम्हाला जवळपास 3,00,000 रुपये खर्च येईल. यासोबतच तुम्हाला थोडं वर्किंग कॅपिटल लागेल, ज्यामध्ये तुमच्या कामगारांचे पगार, त्यानंतर लाईटसाठी येणारा खर्च, एकंदरीतच तुम्ही हा व्यवसाय सुरू केल्यावर तो व्यवसाय चालवण्यासाठी लागणारा खर्च यामध्ये असेल. हे आपण 1,00,000 रुपये पकडूया. मग जर टोटल आपण खर्च बघितला तर जवळपास तुम्हाला 6,00,000 रुपये एवढा खर्च येईल. यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट कमी जास्त होऊ शकते. यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे नफा. या व्यवसायात नेमका नफा किती होतो. या व्यवसायात तुम्ही येताय आणि ग्रिल गेट, खिडकी अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही बनवताय तर तुम्हाला यासाठी चांगली डिमांड बघायला मिळते. या व्यवसायातील नफा हा लोखंडाच्या किमतीवर अवलंबून असतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं की लोखंडाच्या किमती या खूप जास्त प्रमाणावर बदलत असतात. त्यामुळे तुमचा नफा हा त्यावर अवलंबून असतो. जर आपण ॲव्हरेज प्रॉफिट या व्यवसायात बघितलं तर जवळपास 15 ते 16% आपल्याला बघायला मिळतं. एकंदरीत आपल्याला या व्यवसायात खूप चांगल्या प्रकारचा नफा बघायला मिळतो. कारण तुम्हाला या व्यवसायात मोठमोठ्या इमारतींचे देखील कॉन्ट्रॅक्ट मिळतात. त्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे या व्यवसायातून नफा होतो. यानंतर बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की आम्ही या ऑर्डर्स कशा मिळवायच्या, आम्हाला काम कुठून मिळणार. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला मार्केटिंग करावं लागणार आहे. तुम्ही हा व्यवसाय करताय हे तुमच्या टार्गेट ऑडियन्सला कळणं हे खूप गरजेचं आहे. यासाठी जेवढ्या कन्स्ट्रक्शन कंपन्या आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करणं खूप गरजेचं आहे. त्यांना भेटून तुमचे काम तुम्ही दाखवू शकता. या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला नक्कीच ऑर्डर येतील आणि तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. बरेच लोक या व्यवसायातून लाखो करोडो रुपये कमवत आहेत. त्यामुळं तुम्ही जर चांगल्या प्रकारे हा व्यवसाय केला तर तुम्हाला देखील या व्यवसायातून लाखो रुपये कमवण्याची संधी आहे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये फॅब्रिकेशन व्यवसाय कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल. तरीही जर काही मुद्दे राहिले असतील तर कमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मित्रांनो कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.